नमस्कार दर्शक श्रोते हो. आज आपण उंचीची माणसं या सदराखाली एक छोटीशी गोष्ट अनुभवणार आहोत, ऐकणार आहोत, पाहणार आहोत. गेल्या 42 वर्षापूर्वी समाजसेवेचं व्रत घेऊन लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात आणि औसा तालुक्यातल्या बुधडा येथे सौ सविता आणि श्री हरिश्चंद्र सोडे ही जोडी या ठिकाणी आली. त्यांनी समाजात दुर्लक्षित असलेल्या प्रसंगी कुटुंबांना ज्यांना घराबाहेर काढले अशा अंध अपंग मुला मुलींना आश्रय दिला, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना प्रसंगी जोडीदार मिळवून दिले, त्यांना घर दिलं, त्यांना स्वाधारची संकल्पना सांगून टाकली. स्वावलंबी जीवनामध्ये आपल्याला काय काय करता येते यांच्या आशयाचे पंख त्यांना दिले आणि हे अग्निपंख जे त्यांनी स्वतःच्या कष्टाने मिळवले सुद्धा. म्हणजेच आज अनेक प्रकारचे अंध अपंग स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभा आहेत. त्यांची मुलं आज अशी अंध आणि अपंग नाही आहेत, ती उलट स्वावलंबी आहेत आणि सर्वार्थानं ती योग्य पद्धतीने आता वाढत आहेत. हे काम करत असताना सौ सोडे कालओघामध्ये निर्वतल्या. तरीही श्रीयुत हरिश्चंद्र सोडे यांनी आपल्या स्वतःच्या 2 मुलाकडं काहीसं दुर्लक्ष करीत समाजातल्या 70 ते 80 अंध आणि अपंगांना आपली मुलं समजून कायम वाढवत ठेवण्याचं काम चालू ठेवलं. अंध अपंग पुनर्वसन आणि त्यांचं प्रशिक्षण केंद्र, त्यासोबतच स्वाधार केंद्र असं त्या केंद्राचं नाव आहे. आजही स्वतःला पुरेशी भाकरी नाही मिळाली तरी हरिश्चंद्र सोडे गेल्या अनेक वर्षापासून गरीब आणि समाजातल्या शेवटच्या तळाच्या मुलींचं शिक्षण व्हावं यासाठी त्यांना एक शिष्यवृत्ती देतात. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अशा मुली आपल्या जीवनाचं स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते शिक्षण घेतील अशी संकल्पना आहे. अशाच मुलींच्या आजच्या शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत. अर्थात आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे उंचीची माणसं आहेत. चला अशा जगावेगळ्या माणसाला जाणून घेऊया, या कार्यक्रमात सहभागी होऊया. हे अंध अपंग पुनर्वसन केंद्रातील कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या सोबतच आपण पाहता ते ही सर्व मंडळी एकंदरीत या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून इथं आलेली आहेत. शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी आलेल्या मुली आणि त्यांचे शिक्षक हे पण या कार्यक्रमाची वाट पाहत आता उभे आहेत. लवकरच या सगळ्या कार्यक्रमाला प्रिसिजन हॉलमध्ये सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी सौ सविता हरिश्चंद्र सोडे यांच्या नावाची शिष्यवृत्ती या मुलींना दिली जाईल. कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे प्रिसिजन हॉलकडे जातो आहे. प्रिसिजन हॉल ही खरं तर खूप सुंदर इमारत आहे आणि ती प्रिसिजन सोलापूर या संस्थेने या ठिकाणी तयार करून दिली आहे. इथल्या मुख्य सभागृहामध्ये आता शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम होईल आणि त्याचे आपण साक्षीदार असू. हे इथं असलेले सर्व शैक्षणिक साहित्य आता इथं शिष्यवृत्ती पात्र मुलींना दिलं जाणार आहे, त्यांचं कौतुक केलं जाणार आहे आणि त्यांना या पुष्पगुच्छाबरोबरच शुभेच्छासुद्धा दिल्या जाणार आहेत. या सर्व शिष्यवृत्तीधारक मुली आहेत आणि त्यांच्यासोबत कार्यक्रमाची पूर्वतयारी श्री राजेंद्र कासार सर करत आहेत आणि संस्थेतील इतर सहकारीसुद्धा त्यांना ते मदत करत आहेत. गुणवंत मुलीच्या सत्काराने आता कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. पाहूया त्यांचा सत्कार. शिष्यवृत्ती मिळून काही मुली डॉक्टर झाल्या तर काही मुली इंजिनियर झाल्या. आता पाहूया कार्यक्रमाची सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावर विराजमान या कार्यक्रमाचे सर्व अतिथीगण, मी प्रत्येकाचं वैयक्तिक नाव इथे घेणार नाही, कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. आज 25 जानेवारी याच दिवशी या संस्थेच्या संस्थापिका आणि स्वाधार केंद्राची आई, माझी आई यांचं पुण्यस्मरण झालं. या स्वाधार केंद्रामध्ये जे सर्व अंध अपंग स्वावलंबी आहेत, माझे सर्व सहकारी आहेत आणि आईसोबत काम केलेले त्यांच्या सहकारी कमलताई, मीराताई, मुमताज, उषाताई असे बरेच मान्यवर आहेत आणि संस्थेचे विश्वस्त माननीय सुरवसे सर, कमलाकर सावंत सर, वंदना कुलकर्णी मॅडम या सगळ्यांनी त्यांचं काम जवळून बघितलेलं आहे. त्या
सर्वांचा या कार्यक्रमात आज इथं विशेष सहभाग आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या कामातून एकच आदर्श दिला, स्वतःसाठी न जगता समाजासाठी आपण काय करू शकतो याचा सतत ध्यास घेतला पाहिजे. समाजाचं ऋण आपल्यावरती आहे, त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. या तत्वाला अनुसरून माझे वडील हरिश्चंद्र सुडे, ज्यांना यावर्षीचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या अतिशय प्रतिष्ठित अशा मोठ्या सन्मानासाठी नामांकित करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं कार्य गौरवलं. आणि या कामामध्ये खूप मोठा वाटा कोणाचा असेल, त्यांना भक्कम साथ कोणाची असेल तर ती आईची. आज जर आई असती तर तिला प्रचंड आनंद झाला असता की स्वाधार केंद्राला ज्या मेहनतीनं आणि ज्या त्यागातून उभा केलं त्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये घेतलं जात आहे हे पाहून खरंच तिला अत्यंत आनंद झाला असता. दुर्दैव आहे की ती आज आपल्या स्मृतीत नाही आहे आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला कार्यक्रम करावा लागतोय. सकाळी आज ज्या मुलींना या शिष्यवृत्ती उपक्रमासाठी निवडलं त्या मुलींना आपण सकाळीच बोलवलं होतं आणि सकाळी 10 वाजल्यापासून ते जवळपास 1 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत एक मार्गदर्शनाचं शिबिर इथं आयोजित केलं. ते दरवर्षी होतं, हे 9वं वर्ष आहे. आत्तापर्यंत टोटल 328 मुलींना या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण प्रेरणा आणि सहकार्य दिलेलं आहे. तर यावर्षी 94 मुली आहेत आणि या सगळ्या औसा तालुक्यातील पंचक्रोशीमधल्या आहेत. आणि या सगळ्या उपक्रमाचा एकच साधा हेतू आहे की ग्रामीण भागातल्या मुलींनी जसं आईनं तिचं आयुष्य अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पुढे समाजकार्यासाठी दिलं, तर परिस्थितीसमोर नतमस्तक न होता आपल्या मनातला ध्येय समोर ठेवून सातत्याने काम करावं आणि तिच्यासारख्याच काही मुली पुढे भविष्यात तयार व्हाव्यात या हेतून आपण हा स्कॉलरशिप प्रोग्राम राबवतोय. आणि या कार्यक्रमासाठी सर्व शाळांचं आणि सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य मिळत आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम आणखीन मोठा करावा, जास्तीत जास्त मुलींना या उपक्रमाच्या अंतर्गत मदत करावी आणि औसा तालुक्यातील लेकी आपल्या आणखीन मोठा नावलौकिक त्यांनी मिळवावा, आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढावं आणि स्वतःला एक मुलगी म्हणून सिद्ध करावं. हा आईचा आदर्श त्यांच्यापर्यंत पोहोचावा या हेतून हा कार्यक्रम करतोय. आणखी एक सत्कार आणि यशस्वी मुलीची ही कथा. मला खरं तर काही वेगळं असं वाटत नाहीये, फक्त इथून इथे येण्यापर्यंतचा हा 4 पावलांचा प्रवास झाला एवढं मी माझ्या मनामध्ये व्यक्त करते. पण हे 4 पावलांचं जरी अंतर असलं तरी हे पार पाडायला खूप सारे अडथळे आलेले आहेत या प्रवासामध्ये किंवा खूप वर्षांची मेहनत लागलेली आहे इथपर्यंत यायला. तर मी पण तुमच्यासारखीच एका सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी, जिथे एक टाइम जेवण केलं तर एक टाइम आम्ही ऍडजस्ट करून जेवण करणारे असं आमचं कुटुंब. मी घरातली शेवटची मुलगी आणि मी 4थी मुलगी जन्मलेली घरातली, त्यामुळे अर्थात आपल्याकडे असं असायचं पूर्वी, आता थोडं रिलॅक्स झालेलं आहे, पण 4थी मुलगी म्हणजे थोडी अडचण वाटायची. तर ते कुठेतरी कानावर पडायचं आणि एक मनात होतं की नाही बाबा मुलगी म्हणून जन्मलोय, पण कदाचित त्यांनाच असं वाटलं पाहिजे की हीच मुलगी होती जिनं नाव केलं, असं कुठेतरी मनात होतं. आणि तिथून चालू झालेला हा प्रवास होता. मग आम्ही पण अशा छोट्या मोठ्या स्कॉलरशिप भेटायच्या, कुठेतरी वह्या पुस्तक भेटायच्या, शाळेत तिथं ड्रेस घेण्यासाठी परिस्थिती खडतर असायची, मग असे ड्रेस वाटप वगैरे हा प्रोग्राम अशी भरपूर मदत मला लाभली. त्यामुळे 10वी पर्यंतचं शिक्षण मी खूप सहज पार केलं. आणि त्यानंतर पुढे काय हा खूप मोठा प्रश्न होता. पण असं म्हणतात की जो प्रयत्न करत राहतो त्याला कुठे म्हणजे देव कमी पडत नाही. त्याप्रमाणे आम्हाला पण GSP थ्रू एक एस्केप स्कॉलरशिप म्हणून आम्हाला माहिती भेटली आणि त्या थ्रू आम्ही अप्लाय केलं आणि मग खऱ्या अर्थाने तिथून खरी सुरुवात झाली एक जीवन कसं घडत असतं किंवा काय असतं ह्या सगळ्या गोष्टी. की जेव्हा आम्ही 10वी करून बाहेर पडलो त्यावेळेस कसं नीट राहायचं, कसं घालायचं, कसं वावरायचं, कारण आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो, आपल्याला नीट बोलता येत नसतं, हसता येत नसतं, वागता येत नसतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या स्कॉलरशिपनं खरंच एक खूप वेगळा बदल घडवून आणला आमच्यामध्ये. एक आम्हाला आर्थिकदृष्ट्या तर पाठबळ दिलंच, परंतु जे तुम्हाला आयुष्यात पुढे म्हणजे जेव्हा तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय तर
किती स्ट्रॉंग वुमन असला पाहिजे ह्यासाठी त्यांनी आमच्यावर व्यवस्थित म्हणजे लक्ष दिलं. तर त्यामध्ये आज मला खूप म्हणजे आनंद वाटतोय की बालाजी सर इथे आहेत, आम्रपाली मॅम आहेत, की ज्यांनी आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोटिवेट करून आज इथपर्यंत आणलंय आणि आम्हाला आमच्या पायावर उभं करून सोडलंय. तर मला खूप खूप म्हणजे अभिमान वाटतोय ते इथे आहेत आणि मी इथे बोलते तुमच्याशी. तर मला फक्त सगळ्या मुलींना एवढंच सांगायचंय की काहीही करा तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमची आवड जोपासा किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचंय त्या क्षेत्रात करिअर करा. पण एक मुलगी म्हणून जन्माला आलोय, मग आपण लहानपणी ही आई बाबा आपल्याला ओझच समजतात, मग परत लग्न झाल्यानंतर ही ओझच बनून राहण्यापेक्षा एक प्रत्येकाला काही ना काही देवाने एक स्ट्रॉंग पॉईंट दिलेला आहे. तर त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आणि तो आपला स्ट्रॉंग पॉईंट इतर लोकांसाठी कसा प्रेरित बनत जाईल याचा प्रयत्न करत राहा. मी आज इंजिनियर आहे, मी जॉब करते, पण मी एक माझा छोटासा किस्सा सांगते जिथून मला म्हणजे एक मोटिवेशन भेटलं होतं की मला अभ्यासाची आवड होती, भरपूर प्रमाणात होती लहानपणापासून, पण आमच्या घरामध्ये थोडे वाद वगैरे असायचे. मग त्या वादामध्ये अभ्यासाकडे पूर्णतः माझं लक्ष दुर्लक्षित झालं होतं. मग त्यानंतर हा 7वीत असलेलाचा किस्सा आहे की मी अभ्यासात काही फारशी नीट नव्हते. तर मग आपल्याकडे असतं की एखादं लेकरू ढ आहे, हुशार आहे, हा असा भेदभाव चाललेला असतो. तर अशामध्येच मला गणितामध्ये कमी मार्क मिळाले होते. तर मग कमी मार्क मिळाल्यानंतर की असं झालं होतं की आपल्या साईडला बसणारे असतात, बाजूला बसणारे असतात, त्यांना जास्त मार्क मिळाले होते आणि मी आपला तो पेपर घेऊन आपली अशी बसली होते. तर मग साईडला जे होते त्यांना जास्त मार्क होते. तर मला एक प्रश्न पडला, का रे बाबा त्यांना जास्त पडतायत आणि आपल्याला कमी पडतायत, म्हणजे का असं असावं. आणि त्यामध्ये थोडंसं कोणीतरी असं लहानपणी चिडवाचिडवी हा प्रकार असतो, त्यात मला चिडवलं गेलं होतं. मला प्रचंड राग आला त्या गोष्टीचा आणि त्यातून मी तशी घरी गेले आणि विचार केला आणि मग तिथून विचार करून एक हे झालं की बाबा आपली परिस्थिती अशी आहे, आपल्याला शाळेत असं करतात, आपल्या आजूबाजूचेच विद्यार्थी असं करतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून मी रडले आणि रडून झाल्यानंतर मी ठरवलं की इथे थांबायचं नाहीये, रडल्याने प्रश्न सुटणार नाहीयेत. तर तिथून कुठेतरी असं एक फायर झालं होतं आतमध्ये की करायचंय करायचंय करायचंय. आणि त्या वर्षी मी गणितात पहिली आले होते 7वीला. तर मधून शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम चालूच होता. या शिष्यवृत्ती कार्यक्रमामुळं अनेक मुलींना आपल्या मनातली स्वप्न साकार करता आली, त्यांना उच्च शिक्षण घेता आलं आणि त्यासोबतच माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षणसुद्धा त्यांचं दर्जेदार होऊ शकलं. अशा मुलींनी यशस्वी झाल्यानंतर मांडलेल्या पुढच्या वर्षी होईलच. मला माझं थोडंसं मनोगत व्यक्त करायला आवडेल. जेव्हा काल मला मॅडमचा फोन आला की उद्या कार्यक्रम आहे आणि असं असं तुला यायचं आहे आणि मनोगत मांडायचंय, मला असं झालं की चला मग मनोगत मांडायचंय तर तयारी करू, काय बोलायचं काय नाही लिहून घेऊ एका पेपरवरती. नंतर म्हटलं अरे नाही, हे जरा चुकीचं नाही का होणार, आपण तयारी करायची उद्या काय बोलायचं याची. जर समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं बाबा तू तुझ्या आईबद्दल 2 शब्द सांग, तुम्ही म्हणाल का हा मी थोडंसं लिहितो तयारी करून मग सांगतो. असं नसतं. त्या पद्धतीने माझं तसंच झालं. म्हटलं मला माझ्या आईबद्दल कोण विचारलं तर मी अशी लगेच सांगेल. अगदी तसंच जे स्कॉलरशिप आहे त्याचा पण रोल माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांसारखा आहे. त्यामुळं मी म्हटलं तिथं जे सुचेल ते मी बोलेल. माझे पण 10वीचा रिझल्ट लागला. प्रतिकूल परिस्थितीतून मी आलेली. पहिली गोष्ट म्हणजे मी ग्रामीण भागातली, दुसरी गोष्ट मुलगी, तिसरी गोष्ट आर्थिक परिस्थिती खूप दुर्बल आणि चौथी गोष्ट फक्त आईने मला वाढवलेलं. वडिलांची छत्रछाया मी जन्मल्यानंतरच गेलेली आमच्यावरून. मग हे सगळं असताना 10वीचा रिझल्ट चांगला लागला. घरच्यांना प्रश्न पडला आता काय करायचं, मुलगी तर हुशार आहे पण आपल्याला पुढं शिकवण्या इतपत पैसे तर आपल्याकडे नाही आहेत. मग काय म्हणतात ते, अंधाऱ्या खोलीत 8 दिवस आपल्याला कोणीतरी कोंडून ठेवलं आणि त्यानंतर एक सूर्याची किरण जशी दिसते ना, ते दिसल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद माझ्या चेहऱ्यावरती आला. कधी तर मला GSP आणि SKF मिळून एक स्कॉलरशिप प्रोग्राम रन केला होता त्यांनी. त्याचा न्यूज मी पेपरमध्ये बघितला. तो बघितल्यानंतर मला असं झालं माहिती का, जशी की मी वाळवंटात पळत होते दमली आहे, तहान लागली आहे मला आणि मला कोणी पाणी देत नाहीये आणि मला तेव्हा तिथे तळस दिसलं आणि आता मला माझी तहान भागवायची. अगदी असं मला झालं होतं जेव्हा मला स्कॉलरशिप आली, सिलेक्शन माझं झालं होतं तेव्हा. मग मी स्कॉलरशिप घेतली, मी पात्र झाली त्यासाठी. त्यानंतर मी माझी जर्नी चालू केली 1st इयर to 4th इयर. ग्रामीण भागातली मुलगी जेव्हा सिटीत जाते तेव्हा तिला काय स्ट्रगल करावा लागतो मला वाटतं ऑलमोस्ट खूप जणांना माहिती असेल. हे त्यांचं जे कल्चर असतं सिटीतलं ते आपल्याला येत नसतं. बाहेर फिरणं करणं, इथं आम्हाला कॅन्टीनला चहा प्यायचा विचार करून प्यावा लागतो.
त्यांचं तसं नसतं, ते मस्त बाहेर फिरतात, आम्ही अभ्यासातले किडे असतो असं त्यांना वाटतं. सुरुवातीचे 6 महिने खूप अवघड गेले, थोडेफार रडत पडत होती, पण फायनान्शियल सपोर्ट जितका होता या स्कॉलरशिपमधून तितकाच इमोशनल सपोर्ट बालाजी सर, आम्रपाली मॅडमनी आम्हाला केलेला आहे. जेव्हा जेव्हा दुःखी होते किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींना घाबरली आहे तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन केलाय, तेव्हा तेव्हा त्यांनी मला इमोशनल सपोर्ट केलाय, मोटिवेट केलंय आणि माझ्या पंखांना बळ दिलंय. ते चालू असताना 6 महिन्यांनी मी म्हटलं, ह्या मुली मला मागे पाडतायत ना, ज्यांच्याकडे काहीच नाहीये ना, काही करून दाखवायची जिद्द आहे ना दुसरं काय. मग मी म्हटलं ठीक आहे, माझ्यात जिद्द आहे, मी यांना प्रूव्ह करून दाखवेल की मी काय चीज आहे. हे मी ठरवलं. आणि म्हणतात ना, जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. माझंही तसं झालं. पुढच्या वर्षीपासून मी दरवर्षी टॉप केलं त्यानंतर, आणि आता कॉलेजचे टॉपर म्हणून वैभवी स्वामी ओळखली जाते. आता मी ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही झालं माझं अजून, तरी मला हॉस्पिटलमधून बोलावणं येतं. का तर माझी नॉलेज बघतात, ते माझं स्किल बघतात, माझं इंटरॅक्शन पेशंटसोबत कसं असतं. हे जे इंटरॅक्शन आहे, आधी मी जी स्कॉलरशिप मिळायच्या आधीची मुलगी होती तिला बोलता येत नव्हतं इतकं खुलून, पण स्कॉलरशिपमध्ये जे वर्कशॉपचा प्रोग्राम होता त्याने मला सेल्फ कॉन्फिडन्स काय असतो, स्टेजवरती बोलणं काय असतं, पेशंटसोबत इंटरॅक्ट काय असतं, हे सगळं मला मी शिकली त्यातून. आणि आज मी म्हणू शकते की मी एक उत्तम डॉक्टर आहे. या समाजामध्ये एक रिस्पेक्टफुल पर्सनॅलिटी आहे. लोक जेव्हा मला बघतात ते मला म्हणतात, अरे डॉक्टर मॅडम चाललेत. आणि जे माझे रिलेटिव्ह होते, ज्यांनी माझ्या शिक्षणाला विरोध केला होता, माझ्या आईला सांगितलं होतं की बघ, तू मुलीला एवढ्या दूर ठेवतेस, कशाला ठेवतेस, विनाकारण काही झालं केलं, आपली इज्जत कुठे जाईल, मातीत मिळवून येईल ती. हे सगळं बोललेली लोक, ज्यात माझे नातेवाईक पण होते, ते लोक आज म्हणतात माझ्या आईला घरी येऊन की बाई, तू जे केलंस ते चांगलं केलंस, तुझी मुलगी आज एवढ्या चांगल्या ठिकाणी आहे, आता पुढे आम्ही पण आमच्या मुलींना असंच शिकतो. आणि SKF आणि GSP तुम्हाला दोघांना भरभरून थँक्यू. आणि तुम्हाला कधीही असं वाटलं की मी इथे आली पाहिजे, तुम्ही एक हात द्या, मी इथे हजर आहे. थँक्यू सो मच. मला इथे संधी दिली तुम्ही बोलायला, धन्यवाद. आणि तुमचे पाय मी दुखवले त्यासाठी सॉरी, धन्यवाद. मुलीच्या आनंदामध्ये हा 2024चा शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम तर संपन्न झाला. आता अपेक्षा आहे 2025च्या शिष्यवृत्ती वाटपाची. आपल्या परिसरामध्ये असलेल्या आणि ज्यांना शिष्यवृत्तीची आवश्यकता आहे अशा मुलींची नावं तुम्ही निश्चितपणे संस्थेकडे देऊ शकता. शिवाय ज्यांना कोणाला वाटते की उद्याच्या या आईला, उद्याच्या या ताईला आपणालाही मदत करायची आहे, त्यासाठी सुद्धा GSP आपली वाट पाहते आहे. आणि आता आपण उंचीच्या माणसामध्ये हरिश्चंद्र सुडे आणि सौ सविता सुडे यांची कथा आपण ऐकली. आता याही कथेमध्ये उंचीची माणसं म्हणून तुमची कथा जोडू शकते. चला, आपला एक हात या मदतीसाठी तयार ठेवूया.